भूमिका मांडू शकते, परंतु मला असं वाटतं की एवढे आणि हे महत्वाचे हे मुद्दे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतील. आपण या सगळ्या मुद्द्यांवरती विचार कराल. मी अजिबात तुम्हाला असं म्हणणार नाही की 7 तारखेला जा आणि तुतारीवर तुम्ही शिक्का मारा, मी बिलकुल म्हणणार नाही. मी काय काही पुढारी बिदारी काय नाही, मी साधा माणूस आहे. मला फक्त भूमिका कशासाठी आणि का गरजेचं आहे, हे लोकतंत्र किती महत्वाचं आहे एवढं फक्त समजावून सांगता येतंय. मी तेवढंच सांगेन. मी तुम्हाला अमक्यावर शिक्का मारा म्हणणं म्हणजे तुमच्या मेंदूवर शंका घेणं आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा राजे हो, निर्णय तुम्ही घ्यायचा. काय निर्णय घ्यायचाय तो, पण तो निर्णय घेताना एक मुद्दा नक्की लक्षात ठेवायचा आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची. जे लोक म्हणतात ना की संविधानाला धोका नाही, जे भाजपचे भक्तुल्ले, त्या भक्तुल्यांना नीट समजून सांगा. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 368C कलम 368 क नुसार घटना दुरुस्तीची जी अतिविशेष पद्धती आहे, ज्या अतिविशेष पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे वर 272 पेक्षा जास्त खासदार असतील आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य ताब्यात असतील तर घटनेची चौकट बदलता येऊ शकते. आज घडीला भाजपाकडे वर 300 खासदार आहेत, कधी नव्हे ते राज्यसभेत 100 पेक्षा अधिक खासदार आहेत, म्हणजे ते चौकट बदलू शकतात. पण अजून एक त्याला जोडून दुसरी चांगली जमेची बाजू लक्षात घ्या. आता जे ते सांगताहेत 400 पार वगैरे असं काहीच नाही. हा सगळा जाहिरातीचा फुगा आहे. ह्या जाहिरातीला बळी पडायचं काही कारण नाही, कारण जाहिराती कधीच चांगल्या गोष्टीच्या नसतात. तुम्ही नेटफ्लिक्स बघता, अमेझॉन बघता, स्क्रोल करता, त्या स्क्रोलमध्ये तुम्हाला चांगल्या पुस्तकाची जाहिरात दिसत नाही, काजू बदामाची जाहिरात दिसत नाही, तुपाची जाहिरात दिसत नाही, किंवा अजून कुठल्या जीवनावश्यक चांगल्या गोष्टीची जाहिरात दिसत नाही, चांगल्या दवाखान्याची जाहिरात दिसत नाही, कॅन्सरवरच्या औषधाची जाहिरात दिसत नाही. जाहिरात कशाची असते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची असते? बोलो जुबा केसरी. जाहिरात कशाची असते? खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार आप मैं और मैं. जाहिरात वाईट गोष्टींची असते. भाजपा जाहिरात करते कारण मोदीजी वाईट विचाराचे आहेत, कारण मोदीजी जात आणि धर्मांच्या भिंती निर्माण करणारे आहे, कारण मोदीजी या देशातला सर्व धर्म समभावाची भावना तोडणारे आहेत, कारण त्यांना जात आणि धर्माशिवाय राजकारण येत नाही, कारण त्यांनी हिंदू मुस्लिम दंगली करायचा प्रयत्न केला, कारण त्यांनी निलेश राणे, नितेश राणे, रवी राणा, नवनीत राणा, मोहित कंबोज अशा सगळ्या ब्रिगेडच्या हातून हिंदूंना आणि मुसलमानांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. पण मुसलमान आणि हिंदू दोघेही त्यांच्या चिथावणीला बळी पडले नाही. मग त्यांनी दुसरा प्रयत्न केला, मराठा विरुद्ध ओबीसी असं कंपार्टमेंट तयार करायचा प्रयत्न केला. भावांनो, कालपर्यंत आम्ही सगळे मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार सुतार कुंभार धनगर गिसाडी कैकारी पारधी सगळ्याची गुन्ह्या गोविंदांना ट्रक पकड जातीची माणसं नांदत होतो, ती आता एकमेकांकडे मराठा आणि ओबीसी असे कंपार्टमेंट करून बघायला लागलो. याचं पाप फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांना लागेल, ते दुसऱ्या कुणाला लागणार नाही. आणि जर कुणाला असं वाटत असेल की देवेंद्र फडणवीस फार अभ्यासू नेते आहेत, देवेंद्र फडणवीस म्हणजे लय मोठा चाणक्य, शून्य, एकदम शून्य, 0 कार्यक्रम आहे, 0. अरे चाणक्य कुणाला म्हणतात? चाणक्य त्याला म्हणतात जो नेता घडवतो. वंदनीय बाळासाहेब चाणक्य होते, त्यांनी नेते घडवले होते. आढळराव पाटील असतील किंवा आनंदराव अडसूळ असतील, अगदी छगन भुजबळ असतील किंवा चंद्रकांत खैरे असतील, दस्तूर खुद्द राज ठाकरे असतील किंवा उद्धव साहेब असतील, हे सगळे नेते वंदनीय बाळासाहेबांनी घडवले. बाळासाहेबांनी कुणाला घडवलं? दिलीप वळसे पाटील असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा दस्तूर खुद्द अजितदादा असतील, हे सगळेच्या सगळे नेते पवार साहेबांनी घडवले. फडणवीसांनी कुणाला घडवलं? फडणवीसांनी कुणाला घडवलं नाही. फडणवीसांनी नेते चोरले 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 चोरले. फडणवीसांनी नेते घडवले नाही, त्यांनी नेते. पण फडणवीस आणि भाजपकडे जरी नेते चोरण्याची कला असेल ना, आमच्याकडं नेते आणि माणसं पेरण्याची कला आहे.
शेतकऱ्याला पेरायची कला असते, खळं झाल्यावर